मी माधुरी भोयर यवतमाळ एक्सप्रेस न्यूजमध्ये आपले सर्वांचे स्वागत करीत आहेत। आज आपल्यासोबत लाभलेले आहेत डॉक्टर मंगला निकम। या सिद्धिविनायक नगर येथे गेल्या 8 वर्षापासून गर्भसंस्कार केंद्र चालवित आहेत। चला तर मग जाणून घेऊया गर्भसंस्काराविषयी माहिती। गर्भसंस्कार मी गेल्या 8 वर्षापासून यवतमाळमध्ये गर्भसंस्काराचे क्लासेस घेते आणि त्या दृष्टिकोनातून एक व्यापक परिभाषा मी गर्भसंस्कारची करते। माझा जो अनुभव आहे त्यावरून की गर्भसंस्कार म्हणजे एक तेजस्वी, ओजस्वी, प्रतिभाशाली आणि बौद्धिक पातळीत हुशार असं मानव निर्मिती करण्याचं काम म्हणजे गर्भसंस्कार। गर्भसंस्कार म्हणजे शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिकरित्या एक नवजात शिशु घडवणं म्हणजे गर्भसंस्कार। गर्भसंस्कार म्हणजे गर्भस्थ बालकाचा IQ, EQ आणि SQ वाढवण्याची प्रक्रिया। IQ म्हणजे इंटेलिजंट क्वोशंट बुद्ध्यांक, EQ म्हणजे इमोशनल क्वोशंट भावनांक आणि SQ म्हणजे स्पिरिच्युअल क्वोशंट आध्यात्मिक अंक। आणि हे गर्भात 70% वाढत असतात। हे जास्तीत जास्त कसे वाढावे याची प्रक्रिया म्हणजे गर्भसंस्कार। गर्भसंस्कार म्हणजे गर्भस्थ बालकाच्या गुणांचा गुणाकार आणि दोषांचा भागाकार। म्हणजे संस्कार म्हणजेच गुणवर्धन करणे, संस्कार म्हणजे वर्धन करणे। जसं मी आयुर्वेदिक डॉक्टर आहे, आमच्या आयुर्वेदामध्ये शतधौत घृत बनवले जाते, तर तुपाला 100 वेळा धुतल्या जाते। म्हणजे 100 वेळा धुण्याचे जे संस्कार होतात त्याच्यामुळे याच्यामध्ये गुणवर्धन होते। तसं गर्भस्थ बालक जो जन्माला येतो तो मातृज म्हणजे आईच्या 5 पिढ्या, पितृज म्हणजे वडिलांच्या 12 पिढ्या, आत्मज म्हणजे आधीच्या जन्माचे संस्कार, या प्रकारे एक जीन्स तयार होतं। त्याच्यामध्ये काही गुण असतात, अवगुण असतात, तर त्या आपण गर्भसंस्काराद्वारे त्या गुणांची वृद्धी करू शकतो। तसेच गर्भसंस्कार म्हणजे जसं आपण जन्मतो, मानव जन्म खूप महत्त्वाचा आणि आपण जन्म केल्यावर आपल्याला 3 ऋण जन्मजातच घेऊन येतो, एक मातृऋण, एक पितृऋण आणि तिसरा समाज ऋण। तर हा समाज ऋण फेडायचा असतो। या देशाला आणि विश्वाला एक चांगला नागरिक देणं याच्यासाठी सारखी दुसरी समाजसेवा नाही, म्हणून गर्भसंस्कार हा अतिशय महत्त्वाचा विषय आहे। तसेच गर्भसंस्कार म्हणजे जसं आपण पाहतो की आपल्या याच्या शास्त्रामध्ये 4 युग सांगितले आहे, एक सत्ययुग, त्रेतायुग, द्वापारयुग आणि कलियुग। आपण म्हणतो की सत्ययुगाची माणसं खूप चांगली होती, त्याचं आचरण चांगलं होतं, पण बालकाच्या गर्भस्थ शिशूचं माइंडचं प्रोग्रामिंग करून, ब्रेनचं प्रोग्रामिंग करून आपण सत्ययुग सुद्धा चांगल्या विचारांचे मानव निर्माण करून स्थापित करू शकतो। तसेच ही युनिव्हर्स तयार झालं भूतल, इथे 4 अवस्था असतात। एक असते पदार्थ अवस्था, दुसरी असते प्राण अवस्था म्हणजे झाडं वगैरे, आणि तिसरी असते प्राण अवस्था म्हणजे सगळे जे जनावरं वगैरे आहे, पशु पक्षी ते, आणि तिसरी असते ज्ञान अवस्था। तर मानव हा ज्ञान अवस्थेचा व्यक्ती आहे आणि या ज्ञान अवस्थेला पूर्णत्वाकडे जायचं आहे। तर गर्भसंस्काराद्वारे आपण त्याला आध्यात्मिक पूर्णत्वाकडे जायची प्रक्रिया सुद्धा गर्भसंस्काराकडे केल्या जाते। ध्रुवम चतुर्णाम सानिध्यात गर्भस्यात विधिपूर्वकम ऋतुक्षेत्र अंबु बीजाना सामग्र्या यथा अंकुरे। म्हणजे सुश्रुतांनी सांगितलं की एखादा शेतकरी बीज पेरतो तर पहिले शेतीची मशागत करतो, म्हणजे क्षेत्र, ती जागा चांगली पाहिजे, काळ चांगला पाहिजे, पाणी द्यावं लागतं त्याला आणि बीज शुद्ध असावं। तसंच गर्भधारणेसाठी शुद्ध बीज आणि श्री बीज पुरुष पाहिजे, म्हणून एक आचारसंहिता जे प्री बेबी प्लॅन म्हणतात त्याला, कारण प्रेग्नन्सी शुड बी बाय प्लॅन नॉट बाय ॲक्सिडेंट। आपण लक्षात ठेवा की जेव्हा आपण एखादं घर बांधतो तर घराचा सुद्धा आपण आराखडा तयार करतो, त्याचं प्लॅनिंग करतो। आपल्याला एखादं ट्रिपला जायचं आहे त्याचं सुद्धा आपण प्लॅनिंग करतो। दुकानात जातो तर आपण वस्तू कशा ब्रँडेड घेतो। मग एक मानव निर्मितीचं, मानव जन्म सगळ्यात महत्त्वाचा आणि एक मानव पुन्हा निर्माण करण्याची जी प्रक्रिया आहे त्यासाठी आपण कसं करायला पाहिजे, काय करायला पाहिजे, या सगळ्या गोष्टी आम्हाला पूर्ण वेदांत वर्णन आहे, आयुर्वेदामध्ये त्याचं पूर्ण वर्णन आहे की चरकांनी, शारंगधरांनी सांगितलं आहे। चरक म्हणतात की आईचं मन बाळाच्या मनाशी युक्त असते। शारंगधर सांगतात की ज्या प्रकारच्या कथा वार्ता गर्भिणी स्त्री ऐकेल तसं बाळ जन्माला येते, म्हणून आदर्श व्यक्तीच्या कथा ऐकाव्यात। म्हणून गर्भधारणेपूर्वी काय करायला पाहिजे ते चरकांनी ते एक मंत्रच दिलाय पूर्ण, की जसं आपण म्हणतो विचार, क्वांटम फिजिक्सचे शास्त्रज्ञ सांगतात की विचारांचा परिणाम सगळ्या वातावरणात। तर पहिले जेव्हा विचार निर्माण होतो, जसं आपण राईटबद्दलचं बघतो, तर जर पक्षी उडू शकतात तर मानव का नाही, हा विचार पहिले आला त्याच्या मनात। जसं आपण एखादा फिल्म डायरेक्टर म्हणतो की तो फिल्मची स्टोरी पहिले त्याच्या विचारात तयार होते, तसं आपलं बाळ कसं व्हावं यासाठी एक प्रार्थना चरकांनी सांगली आहे विचारांमध्ये
त्याचा श्लोक असा आहे की अहिरसी आयुरसी सर्वतः प्रतिष्ठसी धाता त्वा दधतु विधाता त्वा दधातु ब्रह्मवर्चसा भव ब्रह्मा विष्णु बृहस्पती विष्णुः सोमः सूर्यस्तथा अश्विनौ भगवथ मित्रवारुणवीर ददतु मे सुतम. याचा अर्थ असा आहे की गर्भधारणेपूर्वीच माता पित्याने आवाहन करायला पाहिजे पूर्ण युनिव्हर्सला, म्हणजे ब्रह्मा विष्णू महेश हे युनिव्हर्सचे जे द्योतक आहे त्यांना आवाहन करायला पाहिजे की आम्हाला एक शूर, या समाजात चांगलं करणारा, आमची प्रतिष्ठा वाढणारा, सूर्यासारखा तेजस्वी बालक आम्हाला पाहिजे, असा मंत्रसुद्धा मनाला सांगला आहे. हा जो पहिला टप्पा आहे ज्यात आहार विहार योगा हा प्री बेबी प्लॅनमध्ये येतो. म्हणजे गर्भसंस्काराचा हा पहिला भाग आहे. आणि मोस्टली आपण विवाह संस्कार करतो, सगळे संस्कार करतो, पण हा संस्कार केला जात नाही. आणि गर्भसंस्कार दुसरा टप्पा आहे तो आहे गर्भधारणेनंतर. म्हणजे एक गर्भिणी मातेनी दिवसभरात काय दिनचर्या आचरायला पाहिजे आपलं बाळ सुसंस्कृत होण्यासाठी, बुद्धिवान होण्यासाठी, IQ EQ SQ वाढण्याची क्रिया म्हणजे गर्भसंस्कार. गर्भसंस्कार आणि विज्ञानाचा काय संबंध आहे? गर्भसंस्कार हे एक विज्ञानच आहे. आपल्या ऋषीमुनींनी सांगितलं पण आपल्याला ते पटत नव्हतं, पण सायंटिफिकरित्या आता सगळं प्रूफ झालं आहे. म्हणजे वेगवेगळ्या सायंटिस्टचे वेगवेगळे रिसर्च गर्भसंस्कारवर झाले आहेत. एक डेव्हिड स्प्लेट नावाचा एक शास्त्रज्ञ आहे, त्याने रिसर्च केलं की 2 ग्रुप करतात कधी पण रिसर्च करताना, A ग्रुप आणि B ग्रुप. A ग्रुपच्या गर्भस्थ बालकांना त्यांनी एक स्टोरी दिवसभरात बालकांना ऐकायला लावली आणि मग डिलिव्हरी झाल्यावर त्या दोन्ही बालकांना A ग्रुप B ग्रुपला परत ती स्टोरी ऐकवली. तर ज्या A ग्रुपच्या बालकांनी ऐकवली त्यांनी खूप छान प्रतिसाद दिला आणि गर्भस्थ बालकाला 4थ्या महिन्यापासून ऐकू येते, जसं आईच्या हृदयाचे ठोके, रुसरुस आवाज आणि पूर्ण ऐकायला येते. हे पूर्ण सायंटिफिकली डेव्हिड स्प्लेट या शास्त्रज्ञांनी रिसर्च केला आहे. तसंच दुसरा एक शास्त्रज्ञ आहे अँथनी गॅप्सर. त्यांनी हा शोध लावला की आईच्या वजनामध्ये मायक्रोफोन ठेवून जे साऊंड सिस्टीम कसे जातात अम्बिलिकल कॉर्ड म्हणून बालकाला कसा आवाज पोहोचतो याचा रिसर्च केला आहे. तसेच हे गर्भसंस्कारामध्ये एक अलेक्झांड्रा लॅमंट नावाची एक प्रोफेसर आहे संगीताची, तिने रिसर्च केला की शांत म्युझिक ऐकलेले बाळा शांत होतात आणि जर रॉक म्युझिक ऐकलं तर बाळाला त्याचा त्रास होतो आणि बाळाला ब्लड सप्लाय जास्त होतो, म्हणजे स्टिम्युलेशन जास्त मिळते गर्भसंगीताने. आणि तिने ते एक प्रयोग असा केला की काही गर्भस्थ बालकांना तिने गर्भसंगीत ऐकवलं, नंतर 1-1.5 वर्षाची गॅप दिली, त्याच्यानंतर परत तेच संगीत ऐकवलं, तर बालकांनी तसाच रिस्पॉन्स दिला. म्हणजे प्रूव्ह झालं की सबकॉन्शियस माइंडमध्ये जे सांगितलं होतं ते पूर्ण स्टोअर झालं. तसंच कुठलाही आपल्याला रिसर्च करायचा असता मानवाचा तर तो उंदरांवर होतो. तर सायंटिस्ट लोकांनी काय केलं, 2 उंदरांचे पिल्ले असे पिंजरे केले आणि एकात उंदरांची पिल्लं ठेवली आणि दुसऱ्या याच्यात, आणि दोन्ही याच्यात खायला प्यायला सारखं दिलं, करून एका पिंजऱ्यामध्ये त्यांनी स्टिम्युलेशन मिळायला पाहिजे त्या पिल्लांच्या ब्रेनला, म्हणून असा एखादा बोगदा, अशा स्टेप्स, झोपाळा, खेळायसाठी खूप गोष्टी ठेवल्या आणि ते जे होते उंदरांचे पिल्लं ॲक्टिव्हली राहत होते. आणि नंतर रिसर्च केला आणि नंतर त्यांचे ब्रेन पाहिले तर ज्यांना स्टिम्युलेशन मिळालं त्यांची न्यूरॉनची संख्या वाढली होती. म्हणून हे गर्भस्थ बालकाची न्यूरॉनची संख्या वाढवण्याचं कामही याच्यामध्ये होते गर्भसंस्कारामुळे. तसंच एक रिसर्च झाला की आईचा वारा पॉझिटिव्ह राहिला तर बालक पॉझिटिव्ह होतो, आईचा वारा पॉझिटिव्ह राहिला पूर्ण बालक पॉझिटिव्ह होतो आणि त्याच्यामुळे गर्भाची वाढ चांगली होते. तसंच आईच्या भावभावनांचा इफेक्ट बालकावर होतो, हे ते सायंटिफिकली प्रूव्ह झालं आहे. आई आनंदी राहिली, बाळाची एक सेल खूप छान वाढते, पूर्ण ग्रोथ, सगळे अवयव जे म्हणजे एक स्त्री बीज पुरुष बीज छोटूसं आपल्या डोळ्याने दिसतही नाही आणि ते बीज 3 महिन्याचं केरीचं जे बाळ होतं तर ते बाळ वाढायची क्रिया गर्भात होते. म्हणून आनंदी राहणं खूप महत्त्वाचं आहे. आई रागात असली ॲड्रेनलिन नावाचा स्राव होतो, डायरेक्ट अम्बिलिकल कॉर्डमधून गर्भाकडे पोचतो, काही वेळ लागत नाही पोचायला. तसंच आई टेन्शनमध्ये असली कॅटेकोलामेन्स नावाचा स्राव होतो. आई जर भीतीचे वातावरण असते कॉर्टिझॉल नावाचा स्राव होतो. तर हे कॉर्टिझॉल, ॲड्रेनलिन, कॅटेकोलामाइन्स हे सगळे स्राव गर्भाला घातक असतात. आणि मग अशी जर आईची मनस्थिती असली तर एक न्यूरॉन दुसऱ्या न्यूरॉनला चिपकते. गर्भस्थ जे मेंदूची पेशी असते बालकाची त्याला एका पेशीला न्यूरॉन म्हणतात. ही न्यूरॉन गर्भात 14व्या दिवशी तयार होत असते आणि तिथून जेव्हा आईला हेच माहीत नसते की आपल्याला प्रेग्नंट आहे की काय आहे, त्याच्यानंतर प्रत्येक सेकंदाला 2.5 लाख न्यूरॉन तयार होतात. यूज इट और लूज इट याने, आणि त्या जर वापरल्या नाही तर नष्ट होतात. तर गर्भसंस्काराद्वारे आपण काय करतो, या न्यूरॉनला उत्तेजना देतो. जेवढं उत्तेजना देऊ आपण शिकवू बाळाला तर जे तिथे जे मेंदू पेशी असतात त्यांच्यात एक सेतू बांधला जातो, त्याला सिनॅप्स म्हणतात. आणि त्या सिनॅप्सची संख्या जेवढी जास्त तेवढा बाळाचा IQ जास्त. म्हणून हे वैज्ञानिकदृष्ट्या पूर्ण प्रूफ झाला आहे. आईच्या भावभावनांचा सगळ्यांचा विचार पूर्ण. आणि तसंच आपल्या स्मृतीचे 2 भाग असतात, एक इम्प्लिसिट मेमरी आणि एक्सप्लिसिट मेमरी. इम्प्लिसिट मेमरी म्हणजे चिरकालीन टिकणारी, आणि ही जी मेमरी आहे ती गर्भसंस्कारपासून तर 1 वर्षापर्यंत पूर्ण कार्यरत असते.
म्हणून आपण जे गर्भसंस्कार करतो चिरकालीन, म्हणजे बाळाच्या 90 वर्षापर्यंत हे गर्भसंस्कार टिकणारे असतात. म्हणून नंतरच्या संस्कारापेक्षा गर्भसंस्कार अतिशय महत्त्वाचे आहे. जसं आपण पोहायला शिकतो, सायकल चालवतो, हे इम्प्लिसिट मेमरी स्टोअर होते आणि 8 दिवसापैकी काय जेवलो आपण विचारलं तर आपल्याला आठवत नाही, कारण हे एक्सप्लिसिट मेमरीमध्ये स्टोअर होते. म्हणून राईट ब्रेन डेव्हलपमेंट सुद्धा बाळाची महत्त्वाची असते याच्यामध्ये वैज्ञानिक दृष्टिकोनातून. जसं मेंदूचं सांगितलं आहे की एक राईट ब्रेन आणि लेफ्ट ब्रेन, त्यालाच कॉन्शियस माइंड, सबकॉन्शियस माइंड म्हणतात. हा सबकॉन्शियस माइंड म्हणजेच राईट ब्रेन, आणि हा गर्भसंस्कारापासून 7व्या महिन्यात तर पूर्ण तयार राहतो. गर्भसंस्कारापासून फक्त आणि फक्त 5 वर्षापर्यंत वाढतो. त्याच्यानंतर बाळ कॉन्शियस माइंडच्या अधिपत्याखाली येतो. तर हा जो सबकॉन्शियस माइंड असतो, राईट ब्रेन, याचं प्रोग्रामिंग गर्भात करता येते. म्हणून गर्भसंस्कार क्लास म्हणजे एखादा मुलगा रागीत जन्माला तर आपण त्याला सांगू शकतो, बाळा तू गौतम बुद्धासारखा शांत होत आहे, शांत होत आहे. माझ्या क्लासेसमध्ये हे शिकवते. म्हणून गर्भसंस्कार हे सायंटिफिकली पूर्ण प्रूव्ह झालं आहे. आणि गर्भसंस्कार म्हणजे एका धर्माचं नाही आहे, तर सगळ्या जाती धर्माच्या लोकांनी करायला पाहिजे. आणि आनंदाची गोष्ट आहे की माझ्याकडे सगळ्या जाती धर्माचे लोक गर्भसंस्कारासाठी येतात. गर्भसंस्काराचे अनेक फायदे आहेत. गर्भसंस्काराचा पहिला फायदा म्हणजे स्त्री सकारात्मक राहते आणि तिचा ऑरा पॉझिटिव्ह राहतो. त्याच्यामुळे आईचा ऑरा पॉझिटिव्ह तर बाळाचा पण ऑरा पॉझिटिव्ह राहतो आणि गर्भाची वाढ चांगली होते. गर्भसंस्काराचा दुसरा फायदा म्हणजे सकारात्मक विचार केल्यामुळे आनंदी वृत्ती कशी ठेवण्याची क्रिया गर्भसंस्कारामध्ये शिकवल्या जाते. तर त्याच्यामुळे एंडॉर्फिन्स नावाचा स्राव सोडून आईच्या प्रत्येक सेलला, म्हणजे आई जेव्हा हॅपी राहते, आनंदी राहते, तर तेव्हा त्याचा फायदा गर्भसंस्कारामध्ये होतो आणि बाळाची वाढ पूर्ण सगळी डायजेस्टिव्ह सिस्टीम, सर्क्युलरी सिस्टीम या सगळ्या ज्या सिस्टीम तयार होत आहे, एक ऑर्गन तयार होते, त्याची वाढ खूप चांगली होते. तिसरा फायदा म्हणजे गर्भसंस्काराचे म्हणजे माझा जो अनुभव आहे, तर अगदी सगळ्या व्हॉट्सअपवर ग्रुपवर मेसेज येते, मॅडम SHNT शांत झालाय, बाळ शांत झालाय, बाळ शांत झालंय. म्हणजे एक तर माझी पेशंट आहे नागपूरला राहते, तिचं बाळ इंजेक्शन दिल्यावर रडत नाही असं तिचे निरोप, आणि मला 2-3 तिचे मेसेज आले की मॅडम खूप शांत स्वभावाचं आहे. तसेच ही गर्भसंस्काराची मुलं अतिशय हुशार होतात आणि बुद्धिमान होतात. तसंच गर्भसंस्काराचा फायदा म्हणजे जसा एखाद्या विद्यार्थ्याला पेपरला जायचं आहे, तर त्याला माहीत पाहिजे ना पेपरला काय आहे, सिलेबस काय आहे, कसं असतो. पण इथे या गर्भसंस्कार क्लास केल्यामुळे तिला सगळं माहीत होते की नॉर्मल डिलिव्हरी म्हणजे काय, सीझर म्हणजे काय, स्तनपान करायचं काय, केव्हा कळा येतात, काय येतात, त्याची पूर्ण माहिती आणि बाळाला कसं शिकवायचं ही पूर्ण माहिती दिल्या म्हणजे. त्यामुळे जे प्रसूतीच्या वेळेस तिला समोर जावं लागते, ते या मुली इतक्या धाडसीन आणि निर्भयपणाने जातात आणि खूप पॉझिटिव्ह राहतात. म्हणजे काही तर मला दवाखान्याचे असे रिझल्ट आहे की डॉक्टर लोक म्हणतात की एवढं कसं काय तू सहन केलं, तर त्यांचे मला फोन येतात की मला डॉक्टर लोकांनी माझं कौतुक केलं मॅडम की तू एवढं कसं काय सहन केलं, अशी कशी कॅपॅसिटी आली. तर सकारात्मक सगळ्या सूचना देणं, या सगळ्या गोष्टी गर्भसंस्काराचे पूर्ण फायदे गर्भसंस्काराचे होतात. गर्भसंस्कारामुळे एक फायदा असा होतो की अनुवंशिक आजार कमी करता येते. जीन्समधून आलेले अल्कलाईन डाएट आणि पूर्ण मानसिक जे ताणतणाव स्ट्रेस कमी केला जातो, त्याच्यामुळे अनुवंशिक आजार कमी होतात. तसेच नॉर्मल डिलिव्हरीचे चान्सेस जास्त असतात. गर्भसंस्कार कधी करायचा आणि काय शिकवले जाते? गर्भसंस्कार कधी करायचा म्हटलं तर जर प्री बेबी प्लॅन करायचं असेल तर प्रेग्नेन्सी राहायच्या आधीच करायला पाहिजे, 3 ते 4 महिने आधी. पण गर्भधारणा राहिल्यानंतर जर गर्भसंस्कार क्लास करायचा असेल तर जेव्हा तिला माहीत होते की आपण प्रेग्नंट आहे, टेस्ट पॉझिटिव्ह येते, तेव्हा गर्भसंस्कार क्लास करून घ्यायला पाहिजे. पण जेवढा क्लास आधी केला तेवढे रिझल्ट जास्त, कारण स्त्री सकारात्मक राहते, शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिकरित्या बाळाची वाढ आपल्याला चांगली करता येते. तर या क्लासमध्ये शिकवल्या काय जाते, तर या क्लासमध्ये पूर्ण सकारात्मकता वळली जाते. सगळ्यात पहिले मी जो गर्भसंस्कार केला त्यात गर्भमंत्र, गर्भप्रार्थना, म्हणजे त्या प्रार्थनेत शिकवलं जाते की सकारात्मक बाळाचं आव्हान कसं करायचं, बाळाला कसं कुठल्या प्रकारचं बाळ आपल्याला पाहिजे, त्या सगळ्या शब्दांची रचना पॉझिटिव्ह सेंटेन्समध्ये त्या गर्भप्रार्थनेमध्ये केल्या जाते. तसंच गर्भचिंतन म्हणजे फोकस, माझं बाळ कसं व्हावं, आता कसं असावं, 25 वर्ष झालं कसं हवं, नंतर कसं असावं, त्याबद्दलचा एक पूर्ण आराखडा गर्भसंस्कारामध्ये शिकवला जातो. तसंच सगळ्यात महत्त्वाचा विषय म्हणजे गर्भसंवाद, कारण बाळाचं जे 5 सेंटर असतात आपल्या ब्रेनचे, त्यातलं हिअरिंग सेंटर पूर्ण डेव्हलप झालं असते आणि संपूर्ण विश्वातलं ज्ञान गर्भसंवादाद्वारे बाळाला देता येतं. आणि बाळाचा 7 महिन्याचा जो ब्रेन असतो तो पूर्ण ग्रास्पिंगला पूर्ण तयार झालेला असतो. म्हणून सगळ्या विश्वातलं ज्ञान, सायंटिफिकची माहिती सगळं गर्भाला गर्भसंवादाद्वारे दिल्या जाते. त्याच्यामध्ये कुठल्या भाषा शिकवायच्या, काय दिसायचं, किती वेळ बोलायचं, कसं बोलायचं, हे सगळं टेक्निक गर्भसंस्कार क्लासमध्ये शिकवलं जाते. तसंच गर्भसंगीत हा विषय गर्भसंस्कारामध्ये शिकवला जातो की कुठलं संगीत ऐकायचं, शांत म्युझिक ऐकायचं, किती अंतरावून ऐकायला पाहिजे, कसे ऐकायचे, त्याचे भाव कसे असावे आणि गर्भसंधीवर स्टिम्युलेशन कसं मिळतं ब्रेनला, याची पूर्ण माहिती. म्हणजे तिचं पण ट्रेस हार्मोन, बाळ पण ट्रेस हार्मोनचं चांगलं होऊन जाते, ताणतणावाखाली राहत नाही, आईचा पण ताणतणाव कमी होतो गर्भसंगीतामुळे. तसंच एक विषय असतो गर्भ शिकवणी, तर गर्भातच बाळाचं टीचिंग सुरू होते.
अनेक गोष्टी बाळाला फ्लॅश कार्ड मॅथ्स कार्ड सगळं दाखवता येते, अनेक गोष्टी बाळाला शिकवता ते स्टोरीज दाखवता येते, त्या कशा शिकवायच्या, तुमचे एक्सप्रेशन कसे असते, किती वेळ शिकवायचं, या सगळ्या टेक्निक जे असतात गर्भ शिकवणीच्या अंतर्गत शिकवल्या जाते. तसंच गर्भसंस्कार वैज्ञानिक दृष्टिकोन म्हणजे तर सायन्स काय आहे, कारण या मुलींना जेव्हा सायंटिफिकली माहीत होते की गर्भसंस्कार तसं विज्ञान आहे, तर मग त्या छान फॉलोअप करतात. आणि गर्भसंस्कार क्लासचे रिझल्ट नाही मिळत केल्यावर, गर्भसंस्कारचं जे फॉलोअप छान करतात मुली त्याचे पूर्ण रिझल्ट मिळतात. तसंच गर्भसंस्कारामध्ये सकारात्मक विचारधारा किंवा गर्भ अवस्थेत आनंदी राहायची सूत्र, कारण स्त्री जर हॅप्पी राहिली तरच बाळ चांगलं होतं. तर म्हणून प्रत्येक सेलची चांगली वाढ व्हायच्यानंतर स्त्रीने आनंदी राहावी याची सूत्र पण गर्भसंस्कारामध्ये शिकवलं जाते. कारण एक जॉईंट परिवारात ती स्त्री राहते आणि नवऱ्याचा स्वभाव वेगळा असतो, सासूंचा वेगळा, वेगवेगळे क्लासेस. तर म्हणजे मी तर पहिले त्याच्यात काउन्सिलिंग करते, पूर्ण त्यांचा ऑरा पॉझिटिव्ह म्हणजे न्यूट्रल वगैरे सगळं, तर क्षमा साधना शिकवलं जाते, पूर्ण डायरी मेंटेन केल्या जाते, या सगळ्या गोष्टी गर्भसंस्कारात शिकवल्या जाते. नंतर महत्त्वाचं ध्यान, योगा, प्राणायाम, ध्यानाचे वेगवेगळे प्रकार, योगा, प्राणायाम याद्वारे ती शारीरिकदृष्ट्या खूप सक्षम होऊन जाते स्त्री. तसेच पौष्टिक आणि सात्विक आहार घ्यायचा, तर मग भोजन करताना कुठली प्रार्थना, भोजनाच्या वेळी कुठली प्रार्थना, आहार कसा करावा, अल्कलाईन डाएट कसं घ्यायचं, जास्तीत जास्त पौष्टिक सात्विक आहार कसा घ्यावा, ज्यामुळे सगळे डिसीज त्याचे पूर्ण नष्ट केल्या जातील किंवा कमी केल्या जातील, अनुवंशिक आजार, आणि बाळाची वाढ छान होईल. कारण माझे जे गर्भसंस्कारी सगळे बेबी आहे 3 किलोच्या वरच असतात, 3-3.5 किलोचे बेबी पूर्ण तयार झालेले आहे. तसंच बालकाची मासानुमास वृद्धी कशी होते, म्हणजे आयुर्वेदानुसार मी तो टॉपिक घेतला आहे की त्याच्यामध्ये पूर्ण कुठल्या महिन्यात काय खायला पाहिजे, कुठल्या महिन्यात कुठली मेडिसिन घ्यावी, सगळं आयुर्वेदामध्ये डिटेल दिलं आहे. तर त्याचंही पूर्ण शिकवलं जाते त्यांना आणि घ्यायला सांगितलं जाते. तसंच प्रसूतीपूर्व तयारी आणि प्रत्यक्ष प्रसव असतात, डिलिव्हरी कशी होते, 3 स्टेजमध्ये कशी, सिझेरियन म्हणजे काय सगळं, आणि त्यांची जी भीती पूर्ण निघून जाते. नंतर बालकाची मसाज कशी करावी, तसेच स्तनपान कसे करावे, या सगळ्या गोष्टी घरी एवढं पूर्ण शिकवल्या जातात ट्रेनिंगमध्ये की त्यांना तिथे गेल्यावर कशाची भीती वाटत नाही आणि सकारात्मकरित्या त्या प्रसूतीला सामोरे जातात. धन्यवाद मॅम. तुमच्या क्लासेसचे अनुभव सांगा आतापर्यंतचे. गर्भसंस्काराचा अनुभव म्हणजे असा आहे की शांत स्वभावाची बाळ निर्माण झाली, सुदृढ निरोगी बाळ जन्माला आले, तसेच बुद्धिमान बाळ जन्माला आले, आणि जास्तीत जास्त मला नॉर्मल डिलिव्हरीचे पण अनुभव आले. नॉर्मल डिलिव्हरी ही लवकर होती, सहजतेने सुलभतेने सुखरूप डिलिव्हरी व्हायला पाहिजे हे तर मी त्यांना स्लोगनच दिलं असते, ते रायटिंगमध्ये करत, त्याच्यामुळे तसेच अनुभव आले. म्हणजे डॉक्टर लोक सांगतात की इतके वाजता डिलिव्हरी, सगळे माझ्या पेशंटचे अनुभव असे आहे की डिलिव्हरी खूप लवकर झाली आणि सहजतेने सुलभतेने झाली. तर हे गर्भसंस्कारचे माझे फायदे. ध्रुवम चतुर्णाम सानिध्यात गर्भस्यात विधिपूर्वकम ऋतुक्षेत्र अंबु बीजानाम सामग्र्य अंकुरो यथा शरीर सूत्रस्थान सुश्रुतंच. धन्यवाद मॅम. आमच्या प्रेक्षकांना गर्भसंस्काराविषयी थोडी माहिती दिल्याबद्दल तुमचे आभार मानते.